नमस्कार मंडळी, मी सुनील. आपण पाहता सुनील न्यूज क्राईम. या साऱ्यात माझी काही चूक नसतानाही नराधमानं मला फाडूनच टाकलं. रविवारी दुपारी मी शेतात काम करत असताना अभिषेकचा मला फोन आला. तो म्हणाला, मी एकतर माझ्याबरोबर झोप, नाही तर तू तुझ्या जावेशी माझी जुळवून दे. असं कसं ऐकून घेणार? मला खूप राग आला होता आणि मी फोन कट केला. त्यानंतर मी संध्याकाळी शेतातून सर्व कामे आपटून पांदेच्या रस्त्यानं घराच्या दिशेने निघाले होते. पांदेच्या रस्त्याने एकटीच जात असताना अचानक पाठीमागून अभिषेक आला आणि त्याने माझी वेणी खेचली आणि डोकं दगडावर आपटलं. मला काही कळण्याच्या आतच त्याने पहिल्यांदा कटरने माझ्या चेहऱ्यावर वार केला. मी ओरडण्याचा प्रयत्न केला तर त्याने माझ्या गळ्यावर वार केला आणि लगेच सपासप सगळीकडे वार सुरू केले. पाठीवरचा वार तर एवढा भयंकर होता की मानेपासून मांडीपर्यंत फारच मला चिरडून टाकले. त्यात माझे ब्लाऊजसुद्धा फाटून गेले. त्याचे वार आणि माझे रक्त काही थांबत नव्हतं. त्यातच त्याने मोठा दगड उचलला आणि माझ्या खालच्या भागावर मारला. मी आणखीनच विव्हळले तर त्यांनी दुसरा दगड माझ्या तोंडावर मारला आणि डोळ्यासमोर अंधारच झाला. मी बेशुद्ध झाले तेव्हा सगळ्या अंगावर आग उठली होती. जेव्हा मी शुद्धीत आले, माझा डोळा पण उघडत नव्हता. थोड्या वेळानं लक्षात आलं की दोन्ही हाताला सलाईन लावलं आहे. कसा तरी एक डोळा उघडण्याचा प्रयत्न केला, पण अंगात भरलेल्या ठणक्यामुळे डोळ्यातून पाण्याची धार लागली आणि जखमेला लागल्यावर तर आग आणखीनच जास्त भडकली. त्यामुळे जखमांनी अंग भरलं असलं तरी आता रडायचीही सोय राहिली नव्हती. त्यातच डोक्यात सारखं येत होतं की दवाखान्याचे एवढे पैसे आपल्याला झेपायचे नाही. आता कसं होणार? मरण्यापेक्षा भयानक हा त्रास होता. 280 टाके घालण्यासाठी दोऱ्याचा खर्च तब्बल 22,000 होता. आता मी काय करू? छत्रपती संभाजीनगर भावकीतलाच 36 वर्षाच्या महिलेकडे शरीरसुखाची मागणी करणारा 19 वर्षाच्या तरुणाने नकारानंतर तिच्या अंगावर कटरने वार केले. त्यामुळे तिला तब्बल 280 टाके घालावे लागले. 2.25 फुटाचा एक वार तर मानेपासून मांडीच्या खालच्या पर्यंत आहे. मरणापेक्षा भयंकर वेदना सहन करीत मी महिला एका खाजगी रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. डोकं सुन्न करणाऱ्या आणि क्रौर्याची परिसीमा नराधम अभिषेकचा चेहऱ्यावर पश्चात्तापाच्या लवलेशही नाही. आरोपी नराधम अभिषेक तात्याराव नवपुते, 19 राहणार घार 2. या घटनेनंतर संपूर्ण गावात काही घडलंच नाही अशा अभिभावात फिरत होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चात्तापाचा लवलेशही नव्हता. अतिशय नियोजनबद्धरित्या त्याने हा डाव साधला असल्याच्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हा सर्व प्रकार बघून अत्यंत दुःख होत आहे मनाला. कोठे नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र आणि माझा मराठवाडा? तर मंडळी, सुनील न्यूज क्राईम तक असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.